हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेनूज ब्युटी हब. आणि हा व्हिडिओ खूप खास आहे आणि याच्यामध्ये आहे खूप मोठा सरप्राईज. आणि ते सरप्राईज तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहाल. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मेकअपला. आणि ही आहे आपली एंगेजमेंट ब्राईड. आणि मी सर्वात पहिलं वेट वाईप्सने फेस क्लीन करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी जो सरप्राईज आहे तो मी इथे यूज केला आहे. त्याच्यानंतर मी ते पूर्ण फेसवरती अप्लिकेशन केलं आहे आणि त्याच्यानंतर मी करत आहे फेसपेक्षा 4 ते 5 डार्कर कन्सिलरने प्रॉब्लेमला करेक्ट. सो मी करेक्टर यूज केला आहे आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी न्यूट्रलाइज केलं आहे बेस आणि त्याच्यानंतर मी आता यूज करत आहे फाउंडेशन. सो फाउंडेशन जो आहे हा मी फॉरएवर 52चा यूज केला आहे आणि नेक्स्ट जो आहे तो मी लास्टला कवर करणार आहे. सो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कसं ब्लेंडिंग करत आहे. तुम्हालाही असंच ब्लेंडिंग करायचं आहे, एकदम प्रॉपरली, घाई करायची नाही आहे. आणि माझे आत्ता सध्या समर आहे त्यामुळे माझ्या ब्राईडला जो आहे खूप स्वेटिंग होतं, त्यामुळे मला बेस जो आहे तो जो मंकी माउथ एरिया आहे यूज होऊन अपर लिप्स तो मला परत रिमूव्ह करून नंतर करावा लागला. सो तुम्ही पाहू शकता टेक्निक ज्या असतात त्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. विदाऊट टेक्निक तुम्ही काही करू शकत नाही. सो मी रिव्हर्स टेक्निक यूज केली आणि तुम्ही पाहू शकता जो बेस आहे तो मी परत करत आहे मंकी माउथ एरियाचा. आणि त्यानंतर स्किन टोन पूर्ण जो इवन आहे अनइवन होता, म्हणजे मी बेस नंतर लावल्यामुळे. सो मी तो कवर करून घेत आहे, एकदम छान असं ब्लेंडिंग करून घेते. त्याच्यानंतर मी फेस हायलाईट करत आहे. सो मी रिअल ब्राईड आहे, एंगेजमेंट ब्राईड, त्याच्यामुळे आपल्याला टोन टू टोनच काम करायचं आहे, त्याच्यामुळे जास्त फेअर घ्यायचं नाही आहे. सो मी स्किन टोनपेक्षा एक शेड फेअर घेतला आहे आणि मी जो एरिया आहे हायलाईट एरिया तिथे मी कन्सिलिंग करत आहे. आणि आता जर गरमी आहे तर तुम्हाला डर्मा यूज केल्याशिवाय आपला मेकअप ही लॉंग लास्टिंग होत नाही. सो मी डर्माचा बेस यूज केला आहे. त्याच्यानंतर मी लूज पावडरने त्याला बेस लॉक करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता तसं मी प्रॉपरली पावडरने बेस लॉक करत आहे. आणि पावडर मी डायरेक्ट यूज नाही करत आहे, मी हँडवरती घेऊन त्याला पूर्ण पहिलं ब्लेंड करत आहे थोडंसं मल्सिप्लाय आणि त्यानंतर मी यूज करत आहे. सो नंतर मी कंटोर करत आहे. कंटोरिंग जे आहे ते नोज कंटोर, चीक्स, जॉ लाईन पूर्ण व्यवस्थित छान कंटोर करून घेतलं आहे मी. तुम्ही पाहू शकता किती सुंदर शेप आला आहे. त्याच्यानंतर ब्लशर केलं आहे आपण आणि आता आपण मी हायलायटर करत आहे. हायलायटर पूर्ण चिकबोन्स, नोज, क्युपिड एरिया, चीन आपण सर्व यूज करून घेतलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण नेकला पण कवर करत आहोत. नंतर लिपस्टिक शेड बनवत आहे. ब्राईड जी आहे तिची साडी जी होती पहिला पीच कलर होता आणि नंतर जी साडी आहे ती ग्रीन आहे. सो दोन्ही साडीवरती मॅच होईल असंच मला लिपस्टिक आणि आयशॅडो करायचे होते. सो मी लिपस्टिक जो शेड आहे तो मी बेबी पिंक, न्यूड अँड रेड टोमॅटो कलर जो आहे तो मी मिक्स करून मी लिपस्टिकचा शेड बनवला आहे. आणि माझ्या ब्राईडला तर तो खूप शेड आवडला होता. त्याच्यानंतर मी ब्राउ फिल करून घेत आहे. ब्राउ फिल झाल्याच्यानंतर त्याला स्पुलीने आपण पूर्ण पहिला व्यवस्थित छान जे आहेत ब्राउ त्याच्यावरती फाउंडेशन पावडर असतं ते आपण रिमूव्ह करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याला शेप देणार आहोत. सो ब्राउ एकदम छान पद्धतीने फिल करून घेतला आहे मी.
त्याच्यानंतर आपला नेक्स्ट स्टेप जो आहे तो आहे आपला आय मेकअप स्टार्ट झाला आहे. आणि आय मेकअप स्टार्ट करत असताना मी लाईट ब्राऊन कलर घेतला आहे आणि थोडासा पिंक मिक्स घेऊन मी ब्राऊला होल्ड केला आहे आणि मी तो ब्लेंडिंग ब्रशने ब्लेंड करत आहे. सो ब्लेंडिंग कसं मी प्रॉपर करत आहे तसंच तुम्हाला ब्लेंडिंग करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यासाठी प्रॅक्टिस असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ब्राईड आहे, रिअल ब्राईड, त्याच्यामुळं तिला जसं हवं आहे तसंच मी मेकअप करत आहे. सो देन मस्कारा यूज करायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता मस्कारा यूज करायची टेक्निक. एकदम छान लोअर लॅश अप्पर लॅश दोन्हीला मस्कारा यूज करून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर मी लायनर यूज करत आहे. लायनर लॅशेस लावले आहेत आणि नंतर मी लायनर घेतला आहे. सो लॅशेस जे होते ते स्किप झालं आहे. आणि जो मंकी माउथ परत ब्लॅक दिसत आहे त्याला मी परत नंतर मी रिमूव्ह करून त्याला पूर्ण क्लिअर केला होता. सो त्याच्यानंतर मी हेअरस्टाईल करत आहे. हेअरस्टाईलमध्ये शॉर्ट हेअर आहेत ब्राईडचे आणि त्याला मी एक्सटेन्शन यूज केलं आहे कर्ल्स. आणि तुम्ही फायनल रिझल्ट पाहू शकता. क्रिम्पिंग करून घेतले आहे पूर्ण हेअरला. त्याच्यानंतर मी पफ बनवला आहे आणि पफ नंतर साईडला थोडंसं मेसी टाईप्स वेणी असते उलट्या प्रकारची तीही वेणी बनवली आहे. आणि खाली सॉफ्ट कर्ल्स करून एक्सटेन्शन जे आहे ते मी ॲड केलं आहे. इथे मी क्राऊनवरती पफ बनवत आहे. सी सेक्शन घेतलं आहे मी आणि आता मी बॅक कोम करणार आहे. सो बॅक कोम करण्याची टेक्निक पहा. त्याला मी हार्ड स्प्रेने लॉक करून घेत आहे सेक्शन जे आहे ते बॅक कोम करत करत. असंच तुम्हीही करायचं आहे. ब्राईड जी आहे ती माझी खूप छान होती, क्यूट होती एकदम मस्त. आम्ही मस्ती करत करत गप्पा मारत आमचं काम सुरू होतं. मी ते एक उलटी वेणी घातली आहे आणि त्या वेणीला मी स्प्रेड करत आहे. आणि असं करून मी जो पफ आहे त्याच्या बाजूला मी त्याला लॉक करणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये ते पाहू शकता कसं मी उलटी वेणी घालत आहे ते. सो जो सिक्रेट होतं आपलं ते होतं जो अफ्लेझा जो ब्रँड आहे ना, अफ्लेझाचं मी ते मॅजिक ड्रॉप वापरला आहे. त्याच्यामुळे माझ्या ब्राईडच्या नोजवरती अप्पर लिप्स एरियावरती एवढं स्वेटिंग होत होतं. विदाऊट एसी हॉल होता आणि तरीही माझ्या ब्राईडचा मेकअप बिलकुल हलला नाही. त्यामुळे माझी ब्राईड जी आहे ती एवढी खुश होती, खूप खुश होती. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा मेकअप गरमीमध्ये असं वाटत असेल की रिमूव्ह नाही झाला पाहिजे, किती जरी ब्राईडला स्वेटिंग झालं काहीही झालं, सो तुम्ही अफ्लेझाचा मॅजिक ड्रॉप नक्की ट्राय करा. खूप छान रिझल्ट आहे. आणि अशाच नवीन नवीन टेक्निक्स तुम्हाला शिकायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला कोणत्या लुकवरती किंवा कशाबद्दल व्हिडिओ पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच न्यू व्हिडिओ.